नमस्कार, मी साक्षी तुमचे सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण उडीद आणि मूग डाळीचे पापड बनवतोय। हे पापड बनवायला एवढे साधे आणि सोपे आहेत की पहिल्या प्रयत्नात सुद्धा एकदम परफेक्ट पापड कोणीही बनवू शकेल। तर हे पापड तुम्ही घरी बनवले की नक्कीच तुमच्या घरामध्ये विकतचे पापड आटा किंवा विकतचे पापड कधीच येणार नाहीत, कारण हे असे पापड बनवल्यानंतर तुमच्या घरातील तुमची वाहवाच करणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि हे पापड सेम टू सेम रामबंधू पापड आणि लिज्जत पापड सारखेच बनवून तयार होतात। तर तुम्ही या पापडाचा आवाज सुद्धा ऐका। तर त्यासाठी इथे एक ग्लास घेतलेला आहे मी आणि या ग्लासानेच मी ही डाळ मोजून घेणार आहे। तर ही उडदाची डाळ घेतलेली आहे मी। तर या ग्लासाने आपण या डाळी मोजून घेणार आहोत। तर हा जो ग्लास आहे तो एक ग्लास पाव किलोचा असतो आणि म्हणूनच मी या ग्लासाने 3 ग्लास उडदाची डाळ घेणार आहे। याऐवजी तुमच्याकडे जर वजन काटा असेल तर तुम्ही वजन काट्याने सुद्धा वजन करून घेऊ शकता। तर ही उडदाची डाळ घेताना अशी सपाट घ्यायची आहे ग्लासावरती। तर आता हे बघा, मी 3 ग्लास ही उडदाची डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर त्याच ग्लासाने 1 ग्लास मी मुगाची डाळ सुद्धा घेतलेली आहे। ही मुगाची डाळ या उडदाच्या पापडांमध्ये आपण जर मिक्स केली ना उडदाच्या डाळीमध्ये, तर हे पापड एवढे छान फुलतात ना, अगदी दुप्पट तिप्पट छान फुलतात। तर त्याचबरोबर इथे मी पाव ग्लास मुगाची डाळ आणि पाव ग्लास उडदाची डाळ सुद्धा घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला हे पीठ यातील लाटण्यासाठी लागणार आहे। तर ही सगळी डाळ मी छान एकत्र करून घेते। तर ही डाळ आपण धुवायची नाहीये, तर मी इथे काय केलेलं आहे, ही कॉटनची ओढणी घेतलेली आहे आणि त्यावरती थोडं पाणी हाताने शिंतळलेलं आहे। अगदी कोरडी नावाला करून घेतलेली आहे मी आणि त्याने ही डाळ मी व्यवस्थित पुसून घेतलेली आहे। याऐवजी तुम्ही सुकी ओढणी, सुका कॉटनचा कपडा घेऊन सुद्धा ही डाळ व्यवस्थित पुसून घ्यायची आहे, ज्यामुळे या डाळींना लावलेली पावडर, डस्ट सगळी निघून जाईल। तर ही थोडी दमट झाली होती म्हणून मी पंख्याखाली छान अशी वाळवून घेतली 2-3 तासासाठी। आता ही डाळ पूर्णपणे कोरडी झालेली आहे। आता व्यवस्थित अशी बारीक दळण हे दळून आणायचं आहे। तर आता हे बघा, मी बारीक दळण दळून आणलेलं आहे या डाळीचं आणि हे 1 किलोचं आणि उरलेलं वेगळं मी पीठ काढलेलं आहे, कारण आपण या पापडामध्ये जो रामबंधू मसाला पॅकेट वापरणार आहोत त्याचं प्रमाण बरोबर 1 किलोच्या पिठासाठी असतं आणि तेच मी इथे रामबंधूचं पापडचं पॅकेट घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर इथे मी पाव वाटी काळी मिरी घेतलेली आहे, कारण या पापड मसाल्यामध्ये काळी मिरीचं प्रमाण थोडं कमी असतं। काळी मिरी कुटण्यासाठी खलबत्ता घेतलेला आहे आणि ज्या ग्लासाने मी डाळ मोजून घेतलेली आहे त्याच ग्लासाने मी पाणी घेतलेलं आहे। तर 1 ग्लासाला तुम्ही बघू शकता मी थोडं कमी पाणी घेतलेलं आहे, कारण आपल्याला हे जे मसाला आहे तो या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर आता मी हे पाणी एका पातेलीमध्ये काढून घेतलं, पाणी गरम करून घेतलं आणि पातेली खाली उतरून घेतली। आता जे हे मसाल्याचं जे पॅकेट आहे ते पूर्ण पॅकेट या पाण्यामध्ये मी ओतून घेतलं, मिक्स करून घेतलं, जेणेकरून याच्या गुठळ्या कुठेही राहणार नाहीत। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हे बघा, आता यामध्ये थोडं सगळं असतं, म्हणजे मीठ असतं किंवा पापडखार सगळं प्रमाणात घातलेलं असतं। तर हे खलबत्त्यामध्ये कुटलेली काळी मिरी मी इथे घालून घेतलेली आहे पिठावरती। तर आपण जेव्हा खलबत्त्यामध्ये ही काळी मिरी कुटतो तेव्हा ती थोडी जाडच ठेवायची आहे, कारण आपण हे जेव्हा पीठसुद्धा कुटणार आहोत तेव्हा त्याबरोबर सुद्धा ही कुटली जाणार आहे। आता हे जे मसाल्याचं पाणी करून घेतलेलं आहे ते सगळं पाणी या पिठावरती घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी थोडं कमीच पाणी घेतलेलं होतं, तर प्रमाण पाण्याचं सांगायचं झालं तर बरोबर 1 किलोसाठी 1 ग्लास इतपतच पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। तर हे बघा, मी इथे उरलेलं थोडंसं पाणी होतं पाव ग्लासाचं, ते मी पाणी इथे घेतलेलं आहे आणि वरून थोडं ओतून घेतलेलं आहे। मग ते गार घेतलं तरी सुद्धा चालतं। आता हे व्यवस्थित घट्ट गोळा होईल अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे। खरं सांगायचं तर पापडाचं हे जे पीठ आहे ते थोडं घट्ट, म्हणजे थोडंसं जास्तीचं पाणी घालून सुद्धा मळलं तरी चालतं आणि त्यामुळे पापड छानही होतात। पण जसे पापड हे पीठ ठेचून जे बनतात आणि छान फुलतात त्या पद्धतीने तितकेसे ते फुलत नाहीत, म्हणून ही पद्धत बेस्ट आहे। तर हे जे गोळे करून घेतलेले आहेत याचे पिठाचे, ते ज्या पातेलीमध्ये मी पीठ काढलं होतं त्याच भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर हे बघा, परातीला लागलेलं सुद्धा चमच्याने मी खरडवून घेतलेलं आहे, व्यवस्थित छान काढून घेतलं, पुन्हा मळून घेतलं थोडंसं। आणि हे पीठ जेव्हा आपण अशा पद्धतीने कमी पाण्यामध्ये मळतो ते तेव्हा असं रफच मळलेलं असतं। आता हे 4 तासांसाठी, 4 ते 5 तासांसाठी मी हे झाकून ठेवलेलं आहे। यामध्ये मी थोडं तेलसुद्धा घातलेलं होतं, तेल लावून ठेवलेलं आहे, तो व्हिडिओ मात्र माझ्याकडून स्किप झालेला आहे।
तर हे बघा मी आता ही इथे एक कॉटनचा कपडा घातलेला आहे लादीवरती, त्यावरती परात ठेवलेली आहे आणि परातीला तेल लावून घेतलं, वरवंट्याला सुद्धा तेल लावून घेतलं आणि या पिठाला सुद्धा वरून थोडं तेल लावून घेतलं आणि या वरवंट्याने आपण हे पीठ चांगलं चेचून घेणार आहोत आणि व्यवस्थित चेचून एकदम मऊ होईपर्यंत आपण याला चेचून घेणार आहोत। साधारण 10 मिनटं हे पीठ आपण चेचून घ्यायचं आहे। तर इथे मी परात आणि वरवंटा घेण्याचं कारण काय ते सांगते। तर जेव्हा आपण पाट्यावरती हे पीठ वरवंट्याने चेचतो तेव्हा कधी कधी वरवंटा पाट्यावरती आपटला जातो आणि त्यामुळे हा वरवंटा किंवा पाटा थोड्या काही कणांमध्ये तुटला जातो आणि ते कण या पिठामध्ये येतात आणि जेव्हा हा पापड आपण जेव्हा तळतो तेव्हा ते कण आपल्या दाताखाली कचकच गावतात आणि म्हणूनच मी इथे परात आणि हा वरवंटा वापरलेला आहे। याऐवजी तुम्ही परात किंवा कोणतंही खोल ताट घेऊ शकता आणि एखादं जड साधन घेऊ शकता आणि त्याने हे पीठ चांगलं कुटून मऊ करू शकता। तर इथे पीठ थोडं तेल लावूनच छान असं मऊ करून घ्यायचं आहे। आधी पिठाचा आकार थोडा वेगळा असतो आणि तुम्ही बघू शकता हे पीठ छान असं कुटून मऊ केल्यानंतर हे पीठ एकदम छान असं पांढरं सुद्धा दिसायला लागतं। तर हे पीठ साधारण मी 10 ते 15 मिनटं छान असं कुटून घेतलेलं आहे। हे पीठ कुटणं म्हणजे थोडं कष्टाचंच काम आहे, यासाठी तुम्ही तुमच्या घरातील जेंट्स लोकांची मदत घेऊ शकता। तर हे पीठ छान असं कुटून मी छान अशी त्याची लांबट अशी वळकटी करून घेतलेली आहे आणि ही मी झाकून ठेवलेली आहे। तर याऐवजी तुम्ही ही वळकटी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हवाबंद करून ठेवू शकता। तर हे मी सगळं पीठ छान कुटून अशा लांब अशा याच्या वळकट्या करून घेतलेल्या आहेत आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत। जर तुमची जास्त घरामध्ये गडबड असेल कामाची तर तुम्ही असं पीठ छान कुटून वळकट्या आदल्या रात्री करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी पापड लाटू शकता। तर हे अशा पद्धतीने पीठ छान असं हवाबंद डब्यामध्ये आदल्या दिवशी ठेवल्यामुळे हे पीठ आणखीन छान नरम होतं आणि पापड लाटताना आपल्याला त्रास होत नाही, हात दुखत नाही। तर हे बघा मी अशा पद्धतीने या डब्यामध्येच ठेवून दिलेलं आहे। तर तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या गोळ्या तुम्ही करू शकता, म्हणजे छोट्या मोठ्या। तर मी इथे साधारण छोट्या पेढ्या इतक्या या गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि पापड लाटताना तेल आणि पीठ दोन्ही मिळून लावलेलं आहे, त्यामुळे पापड छान असा लाटला जातो आणि त्याला जास्तीचं जे लागलेलं पीठ आहे ते सुद्धा त्या तेलासोबत त्या पापडामध्येच ॲब्झॉर्ब होऊन जातं, त्यामुळे पापडाला जास्त पीठ दिसत नाही वरून। तर हा पापड लाटताना तुम्ही आता बघालच। तर या पापडाला मी तेल आणि पीठ लावून घेतलेलं आहे। तर मी इथे छोट्या आकाराच्याच या गोळ्या पाडलेल्या आहेत आणि या संपूर्ण 1 किलोच्या पिठामध्ये माझ्याकडे जवळजवळ 280 पापड झालेले आहेत एवढ्या साईजचे। तर एवढ्याच साईजचे मी पापड केलेले आहेत, कारण हा पापड छान फुलणारसुद्धा आहे। तर हे पापड लाटत असताना घरामध्ये जर पापड बनवायला घेतलं तर तुमच्या घरामध्ये जर लहान मुली असतील तर तुम्हालासुद्धा त्याचा अनुभव असेलच की घरातील मुलींना एक वेगळाच उत्साह असतो। तर मी सुद्धा हे पापड लाटताना माझ्या दोन्ही मुली आलेल्या मला मदत करण्यासाठी आणि मी माझ्या मुलींना म्हटलं की अगं जरा पापड आकार चांगला आलेला नाही आहे श्रावणी, जरा पापडाला छान आकार काढण्यासाठी एक डबा आण ना आणि डब्याच्या झाकणाने आकार काढून छान असे गोल पापड कर, जेणेकरून मला थंबनेलला फोटो ठेवता येईल। तर मला म्हणते कशी माझी श्रावणी, अगं मम्मी ह्या पापडाला जरी गोल आकार दिला तरी खाताना तर तोडूनच खायचं आहे ना आणि करम खाऊन तर तो त्याचा चुराच होणार आहे, मग कशाला काढायला हवा त्याचा आकार। असं काहीतरी गंमत जमत असते हे पापड बनवतानाची। तर हे सगळे पापड बनवून झालेले आहेत। मी घरामध्येच आधी हे वाळवून घेतले आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी कोवळ्या उन्हामध्ये हे 1 तासभर वाळवून घेतलेले आहेत आणि कडकडीत उन्हामध्ये कधीही हे पापड वाळवू नका, त्यामुळे ते वाकडे होतात। तर हे बघा खूप सुंदर असे हे पापड बनवून झालेले आहेत आणि आता मी तळून सुद्धा दाखवते। तर मी इथे हे आपले जे पापड आहेत ते एकदम पिवळे धम्मकच तळले गेले आहेत, पण मला ना पापड थोडा लालसर तळलेला आवडतो, म्हणून मी त्या रंगावरतीच हे पापड तळलेले आहेत। मला यापेक्षा सुद्धा लाल पापड तळलेला आवडतो, पण व्हिडिओसाठी म्हणून थोडासा लाल झालेला आहे। तर हे बघा हे मस्त असे पापड बनवून झालेले आहेत। तर हे जे पापड आहेत ना ते सेम टू सेम लिज्जत पापड सारखेच लागतात। तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडचे पापड कसे बनलेले आहेत। तर हे पापड जे आहेत ना त्या पापडाचा तुम्ही पापड मसाला म्हणून सुद्धा बनवून खाऊ शकता टाइमपास म्हणून। त्यावरती मस्त बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो, कांदा आणि वरती शेव, थोडा चाट मसाला, थोडी काश्मीरी लाल मिर्च पावडर असं घालून मस्त टाइमपास म्हणून मुलांना खायला देऊ शकता। मुलंसुद्धा छान खुश होतील आणि हे पापड एवढे मस्त असे खुशखुशीत असं बनलेले आहेत, याला छान असे बबल्ससुद्धा आलेले आहेत। तर हा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा।